NPS धारकांना निश्चित पेन्शनबाबत आताची मोठी आनंदाची बातमी. जाणून घ्या सविस्तर वृत्त. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर राज्यातील NPS धारकांना एक निश्चित पेन्शन मिळावी यासाठी सरकारद्वारे किंवा शासनाद्वारे एक पाऊल उचललं गेलेलं आहे आणि याबद्दलचीच एक आताची मोठी आनंदाची बातमी आपल्यासाठी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. तर बघूया की NPS धारकांना निश्चित पेन्शनबाबत आताची कोणती एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर राष्ट्रीय पेन्शन धारकांना निश्चित पेन्शन करण्याबाबत आताची एक मोठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आलेली आहे. या संदर्भातील सविस्तर जे प्रकरण आहे ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. तर राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळावी याकरिता पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण मार्फत म्हणजेच PFRDA मार्फत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेलेले आहे. निश्चित पेन्शनकरिता उच्चस्तरीय तज्ञांच्या समितीची स्थापना. NPS पेन्शन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची रूपरेषा व नियम स्थापित करण्याकरिता PFRDAने जारी केल्याच्या निवेदनानुसार NPS धारकांना निश्चित पेन्शन अदा करण्याकामी 15 सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर MS साहू यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये वित्त, कायदा, भांडवली बाजार, शिक्षण, मूल्यांकन अशा तज्ञ सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर समितीचा मुख्य उद्देश म्हणजे पेन्शन नियामक कायद्यानुसार NPS धारक सदस्यांना निवृत्तीनंतर स्थिर स्वरूपाचे उत्पन्न मिळावे. तर एकंदरीत NPS धारक कर्मचाऱ्यांना स्थिर स्वरूपाचे उत्पन्न मिळावे म्हणजेच त्यांना एक निश्चित पेन्शन मिळावी यासाठी जी नव्याने गठीत केलेली समिती आहे त्याबद्दलचीच एक आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी घेऊन आलो होतो. त्यामुळेच अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.